नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. एक मोठी बातमी. पोहरादेवीच्या महंतांची प्रशासनावर तीव्र नाराजी. भाविकांच्या गैरसोयीने महंत संतापले. सविस्तर वृत्त. श्री क्षेत्र पोहरादेवी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माता जगदंबा आणि संत सेवालाल महाराजांची यात्रा मोठ्या भव्य प्रमाणात भरली आहे. संपूर्ण भारतातील लाखो बंजारा समाजच नव्हे तर इतरही समाजाचे भाविक दरवर्षी माता जगदंबा, संत सेवालाल महाराज, संत जेठालाल महाराज, सामकी माता, हमूलाल महाराज, दानशूर बाबनलाल महाराज आणि गोर बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराजांना नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येतात. शासन पोहरादेवी विकास आराखड्याअंतर्गत तीर्थक्षेत्र विकास म्हणून या ठिकाणी विकास कामे मोठ्या प्रमाणात करत आहे, ह्यात दुमत नाही. परंतु जिल्हा प्रशासनाने यावर्षी महंतांसह यात्रापूर्व नियोजन बैठक न घेतल्याने 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेच्या नियोजनाचे 3:13 वाजले आहेत. व्यवस्थितपणे नियोजन न केल्यामुळे भाविकांचे हाल होत असल्याचे धर्मगुरू महंत जितेंद्र महाराज यांनी प्रत्यक्ष मेन मराठी 24 तासशी बोलताना सांगितले. आज पोहरादेवीमध्ये श्री रामनवमी निमित्ताने आजपासून पोहरादेवी येथे भव्य यात्रेला सुरुवात होते आणि माता जगदंबा, संत सेवालाल महाराज, जेठालाल महाराज, बामनलाल महाराज आणि संत रामराव महाराज, हमूलाल महाराज यांच्या दर्शनासाठी पोहरादेवी येथे लाखो भाविक भक्त आजच्या तारखेमध्ये इथं दाखल झालेला आहे. परंतु ज्या पद्धतीने शासनाकडून भाविक भक्ताच्या सोयीसुविधेसाठी व्यवस्था लागणार होती तशा प्रकारची कोणतीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली नाही. पोलीस प्रशासनाचं काम सोडून इतरत्र काम कुठेच काही दिसत नाही. यावेळेस प्रत्येकदा सर्व महाराजांच्या उपस्थितीमध्ये यात्रा नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये दरवर्षीला बैठक संपन्न होत असते. परंतु यावेळेस कोणत्याही महाराजाच्या उपस्थितीमध्ये कुठेही बैठक झाली नाही. आणि आता जिल्हाधिकारी साहेब नवीन आहे, कदाचित त्यांना कोणत्याही लोकांनी कल्पना दिली नसेल. कोणत्याही प्रकारचं नियोजन संपन्न झालेला नाही. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था पूर्ण झालेली नाही. पार्किंगसाठी ज्या शेतामध्ये पार्किंग असते दरवर्षीला त्या ठिकाणी कुठेच पार्किंग झालेली नाही, बॅरिकेटिंग झालेलं नाही. अशा पद्धतीने संपूर्ण यात्रेचा खोळंबा यावेळेस झालेला आहे. आम्ही या यात्रा नियोजनावरती सर्व महाराज मंडळी आम्ही खूप नाराज आहे. कारण एकीकडे शासनाचं संपूर्ण लक्ष पोहरादेवीवर असताना जिल्हा प्रशासनाकडून पाहिजे तसा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला नाही. आज लोकांना 2-2, 2.5 किलोमीटर थांबावं लागत आहे. कुठे पार्किंगची व्यवस्था झालेली नाही. पोहरादेवीपासून 2 ते 3 किलोमीटरवरती भाविक भक्त आहे, म्हणून अतोनात त्रास भाविक भक्तांना होत आहे. दरवर्षीला पार्किंगची व्यवस्था केल्या जाते. भाविक भक्तांच्या गाड्यासाठी शेतामध्ये व्यवस्था केली जाते, बॅरिकेटिंगची व्यवस्था केली जाते. प्रत्येक शेतामध्ये पार्किंगसाठी रस्ते केले जाते. यावेळेस PWD बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी झाली नाही, म्हणून आम्ही तीव्र नाराजी व्यक्त करतो.